खेडमधील जिल्हा परिषदेच्या भडगाव उसरेवाडी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमाला रसिक प्रेमींनी भरभरून दाद दिली। रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह देखील वाढला। मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने अध्यादेश काढल्यानंतर खालापूरमधील मोहपाडा भागात मराठा बांधवांनी एकच जल्लोष साजरा केला। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत फटाके फोडत आणि एकमेकांना पेढा भरवत मराठा बांधवांनी विजयाचा आनंद साजरा केला। भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन कळंबोलीत सुधागड विद्या संकुलात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने संकुलातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कलागुणांचे प्रदर्शन केले आणि रसिकांनीही त्यांना दाद दिली। शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाने गावे उद्ध्वस्त केली जात आहे। हे सर्व पाहता केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेचे संस्थापक राजीव मुंबईकर यांनी माझा गाव माझा अभिमान ही संकल्पना उराशी बाळगत उरण ते पनवेल या तालुक्यातील अनेक गावांना विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनवून दिले आहे। याच पार्श्वभूमीवर याच उपक्रमाचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील पांजे गावाच्या नवीन नामफलकाचे अनावरण नुकतेच पार पडले। 12 वर्षे रखडलेल्या उल्वे नोड येथील सेक्टर 16 मधील मुख्य रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले। सिडको व्यवस्थापनाकडे अनेक बैठकी घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी महेंद्र शेठ घरत यांनी प्रयत्न केले। महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे, आत्मनिर्भर बनावे या उद्देशाने श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण ही संस्था नेहमीच प्रयत्नशील असते। या संस्थेने ONGCच्या सहकार्याने गरजू महिलांना नुकतेच शिलाई मशीनचे वाटप केले। या उपक्रमाबद्दल असंख्य महिलांनी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेला धन्यवाद दिले। मोहोपाडा येथील वासांबे आई महिला बचत गटाकडून ग्राम संघाच्या महिलांकरता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सरपंच उमाताई मुंडे, वर्षाताई पाटील, प्रतीक्षा राऊत, उज्ज्वला सेंडे यांच्यासह मान्यवर भगिनी उपस्थित होत्या। खालापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सर्व जनतेला आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध आहे असे प्रतिपादन तहसीलदार तांबोळी यांनी केले। प्रजासत्ताक दिनानिमित्त विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांनी सामाजिक एकोपा जपण्यासाठी क्रिकेट मॅचचे आयोजन केले होते। कोणीही सोशल मीडियावर अफवा पसरवू नये आणि अशा अफवांवर कोणी विश्वासही ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। देवगड पंचायत समितीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। यावेळी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी ध्वजारोहण केले। ध्वजारोहण सोहळ्याला अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गटविकास अधिकारी यादव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।